हाँ, पानी में रहने वाले। मछलियां बगैर पानी के नहीं रह सकते। विदाउट वाटर नॉट लिविंग, बराबर। मामूली भी जिस तरीके से हम इंसान हो, हमारे जैसे कोई जानवर हैं, तो बगैर हवा के, बगैर सांस के जी नहीं सकते। मछली बगैर पानी के जी नहीं सकते, बरोबर है। बैठो। और दूसरे कोण बोलेंगे? अजून कोण सांगतील दुसरे कॅरेक्टर्स? कोण सांगतील? खूप कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा, आता मला असं वाटतं की सुपर क्लास टेट्रापोडा हे चालू आहे आपल्याला, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? माशांचे कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. ऑस्ट्रिचिथीचं सांगितलं ना तुम्हाला. ऑस्ट्रिचिथी इन्क्लूड द फिश इन विच द बोनी एंडोस्केलेटन इज प्रेझेंट. हे पॅराग्राफ झालं ना आपला, झालं का नाही? हां. मग त्याच्यानंतर आता इथं फिशेसची माहिती तर दिली आहे. एक मासा कटला नावाचा स्पेसिस आहे. त्याचे डोळे, माउथ, ऑपरकुलम म्हणजे त्याचा असा इथला भाग, असा जर ऑपरकुलम काढत तर मध्ये कल्ले असतात, हा त्याचा संदर्भ आहे. डॉर्सल फिन, डॉर्सल म्हणजे पाठीवर असणारं त्याचं पर, ज्याला आपण म्हणतो. व्हेंट्रल खालच्या बाजूने असणारं फिन आहे. पेक्ट्रोलर फिन आहे, पेक्ट्रोलचा भाग जो आहे तिथे. आणि नंतर पेल्विक फिन आहे, पेल्विक म्हणजे शेवटी असणारा. आणि त्याच्यानंतर फोर्कड टेल म्हणजे असं दुभाजक असलेलं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं शेपूट त्या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी फ्लाइंग फिशचं सुद्धा या ठिकाणी आकृती या ठिकाणी दिली आहे, आकृती याच्यामध्ये पुस्तकामध्ये, बरोबर आहे. फ्लाइंग फिश त्याला एक्झोकोटस असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर सी हॉर्स, समुद्रातला घोडा, लक्षात आलं? याला म्हणतात कोण आहे ते? हिपोकॅम्पस. लक्षात आलं? हे फक्त एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचे, बाकी दुसरं याच्यामध्ये दुसरं काही नाही. कॅन यू टेल, तुम्ही सांगताल का म्हणताय का डिफरन्शिएट बिटवीन कॉन्ड्रिचिथी, ऑस्ट्रिचिथी ऑन द बेसिस ऑफ स्केल्स अँड कॉडल फिन. वरचे जे खवले आणि शेपटाच्या स्वरूपावरून त्याचा फरक सांगा. फक्त एवढं विचारलं ते ना. त्याच्यामध्ये वर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वर कशामध्ये, याच्यामध्ये या ग्रुपमध्ये स्केल्स असतात, पाठीवर खवले असतात. आणि त्याच्यानंतर कॉन्ड्रिचिथी तिथे त्याच्यावर स्केल राहत नाही. म्हणजे एखादं शार्क नावाचं फिश आहे ना, त्याचं पूर्ण बॉडीचं कसं असतं, पूर्ण सपाट असल्यासारखं, म्हणजे क्लीन असल्यासारखं त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कॉन्ड्रिचिथीमध्ये टेल फोर्कड राहत नाही, ऑस्ट्रिचिथीमध्ये टेल फोर्कड आहे. बस एवढाच मुद्दा लक्षात ठेवायचा. वाय पायसियन हार्ट्स इज कॉल्ड ए व्हेनस हार्ट. व्हेनस हार्ट म्हणजे रक्तवाहिनी. व्हेनस म्हणजे व्हेन्स, लक्षात आलं? व्हेन्स म्हणजे रक्तवाहिनी. खून की रग जिसको बोलेंगे, बराबर है, उनके भी जिस्म में होते हैं. ओके. आता त्याच्यानंतर हे बघा, आता सुपर क्लास टेट्रापोडा, बरोबर आहे. सुपर क्लास टेट्रापोडा. आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी त्याने काय सांगितलेलं आहे ते या ठिकाणी बघा. मी याच्यामध्ये सांगतो तुम्हाला टेट्रापोडाचा संदर्भ काय या ठिकाणी आहे, तर ते या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघावं. दीज एनिमल बियर 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. अपेंडेजेस म्हणजे पाय. 2 पेअर म्हणजे किती? एक पेअर म्हणलं तर किती आलं त्याच्यामध्ये संख्या? एक पेअर म्हणलं तर संख्या किती आली त्याच्यामध्ये? 2, बरोबर आहे. बरोबर आहे. आपण एखादं जोडपं जात असेल तर म्हणतो तेव्हा काय एक जोडपं चाललं म्हणतो, बरोबर आहे. मग त्या जोडप्यामध्ये संख्या किती असते? 2ची. आणि इथं काय म्हणतंय? 2 पेअर्स म्हणजे किती संख्या झाली? 4, बरोबर आहे. आता बघा त्या ठिकाणी काही आता प्राण्यांना 4 पाय असतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. असा म्हणजे 2 पेअर्स असतात त्या ठिकाणी शब्द उच्चारलेले. These animals bear 2 pairs of appendages. Some animals like smoke are secondarily limbless. का म्हणते या ठिकाणी? सापासारखे काही प्राणी आहेत तर त्यांना पाय नाहीत. लक्षात आलं काय म्हणतो? त्यांना काय नाहीत? पाय नाहीत. सापाला पाय असतात का? नाही. विदाउट लिम्स म्हणजे पायाशिवाय त्या ठिकाणी तो मूवमेंट करू शकतो.
आता बघा, सुपर क्लास टेट्रापोडा इन्क्लूड्स 4 क्लासेस. आता ह्याच्यामध्ये वरचं सुपर क्लास म्हणलेलं आहे टेट्रापोडा, त्या टेट्रापोडामध्ये किती क्लास आहे त्या ठिकाणी म्हणताय? 4 आहे, 4. बरोबर आहे. अम्फिबिया, रेप्टाईल आणि मॅमेलिया. बरोबर आहे. या ठिकाणी काय म्हणताय? या ठिकाणी सुपर क्लास टेट्रापोडा इन्क्लूड्स 4 क्लासेस नेमली अम्फिबिया, रेप्टिलिया अँड मॅमल्स. आता बघा, इथं वर त्यानं काय म्हणतंय? या ठिकाणी 4 आहेत म्हणतोय. सांगितले किती आपण? 3 सांगितले. एक कुठे गेला? एक कुठे गेला याच्यामध्ये? एक आहे तर ॲव्ज आहे. ॲव्ज, AVES. ॲव्ज म्हणजे काय? पक्षी वर्ग. करेक्ट आहे. ॲव्ज म्हणजे पक्ष्यांचा वर्ग. बरं, जसं पायसेस आपण म्हटलं ना त्या ठिकाणी माशांचा वर्ग, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. चला, आता याच्यातले वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. आता त्याच्यापैकी एक अम्फिबियाचा अर्थ इथं दिलेला त्या ठिकाणी. अम्फी मीन्स बोथ, बिया मीन्स लाईफ. म्हणजे काय? यांचं लाईफ दोन्ही ठिकाणी राहणार आहे. कुठं राहणार यांचं लाईफ? पाण्यामध्ये आणि जमिनीवरही. कळालं मुद्दा तुम्हाला? म्हणून याला काय म्हणतात? बोथ अम्फिबियन ॲनिमल्स असं आपण म्हणतो. दोन्ही ठिकाणी राहणारा, दोन्ही ठिकाणी भ्रमण करणारा असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणून त्याला अम्फिबियन असं म्हणतात. आता ह्याचा अर्थ, आता दोन्हीकडे म्हणलं तर आपण बी जातो पाण्यामध्ये, पाण्यात जातो, जमिनीमध्ये जाऊन येतो. पण राहू शकतो का पाण्यात आपण? नाही राहू शकत. तर म्हणून या ठिकाणी अम्फिबिया कधी म्हणायचं त्याला? अम्फिबियन कोणाला म्हणायचं? की जे पाण्यामध्येही राहू शकतात आणि जमिनीवरही राहू शकतात. आपण जर एखादं आपल्याला पोहता आलं तर आपण थोड्या वेळासाठी आपण पाण्यात जाऊन येऊ शकतो, पण राहू शकत नाही. 15 मिनिटं, 10 मिनिटं, एखादा तास आहे, थोडंसं आपण पोहायला येत असेल तर आपण पोहून येतो. बरोबर आहे. मात्र पाण्यामध्ये वास्तव्य आपलं राहू शकत नाही. हम पानी में नहीं रह सकते. बराबर है. हाँ, ये इसको बोलेंगे एम्फिबियन. कोणाला म्हणायचं? दोन्ही ठिकाणी राहणारे. तर त्याच्यामध्ये आता बघा, एम्फी मीन्स बोथ, बिया मीन्स लाईफ. दोन्ही ठिकाणी जीवन व्यतीत करणारे. फॉर एक्झाम्पल राणा टायग्रिना हे जी जातीचं नाव आहे, त्याला फ्रॉग म्हणतो आपण. फ्रॉग लक्षात आलं? बेंडूक. त्याच्यानंतर बुफो म्हणजे टॉड. आता फ्रॉग मध्ये सुद्धा प्रकार वेगळे आहेत. बुफो म्हणजे आपल्या घरामध्ये येणारे जे बेंडकुळे असतात त्या ठिकाणी ते वेगळं, आणि मोठा सोनेरी बेंडूक असतो बघा त्या ठिकाणी. बरोबर, त्याला फ्रॉग असं म्हणतो. त्याला शास्त्रीय नाव राणा टायग्रिना आहे. आणि याला आणि टॉड असलेले या ठिकाणी बुफो असं म्हणतात. त्याच्यानंतर आणखीन आहे सॅलमेंड्रा, त्याला सॅलमेंडर. आता हे आपल्या पाण्यात नाही, आपल्या पाण्यामध्ये नहीं, हमारे देखने के अंदर ये नहीं है. बराबर है. क्योंकि हमारे अपने तरफ कुछ उसके स्पेसीज होते हैं तो कुछ नहीं है. ये ग्रुप के स्पेसीज हमको फ्रॉग मालूम है. बराबर है. मेंढक मालूम है अपने को, बेंडकुली मालूम है जे छोटे बोलेंगे. बरोबर आहे. बेंडकुळी जे आपण म्हणतो ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्याचे हे स्वरूप म्हणल्यासारखं ते ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. सॅलमेंडर नाही. फक्त एवढं लक्षात घ्या, सॅलमेंडर म्हणजे सरडासारखा असा प्राणी असतो. ते सरडा समझ में आएगा ना उर्दू के बच्चों को? सरडा किसको बोलते हो? किसको बोलेंगे? गिरगुट. शाबाश. चला, त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी सॅलमेंडरच्या नंतर इशुदोफिस, लिम्बलेस अम्फिबियन. लिम्बलेस म्हणजे पाय नसलेलं अम्फिबियन असे असू शकतात. हायला ट्री फ्रॉग. आता ट्री फ्रॉग म्हणजे झाडावर उड्या मारणारा किंवा उडणारा त्या ठिकाणी फ्रॉग आहे, त्याला ट्री फ्रॉग असे म्हणतात. ओके, चला पुढे बघा. अम्फिबिया इन्क्लूड द ॲनिमल विच लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. आता कंसामध्ये इथं वॉटर कोणतं असेल? इकडं आपल्याकडे फ्रेश वॉटर आहे, खारं पाणी नाही. लक्षात आलं का म्हणतो? आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो मला. आपल्या भागातले प्राणी जर समुद्रामध्ये सोडले तर जगू शकत नाही. समुद्रातले प्राणी जर इथल्या गोड्या पाण्यामध्ये आणले तर जगू शकत नाही. बिकॉज व्हाट इज सो? असं का होतं?
कारण त्याचं असं आहे त्या ठिकाणी की आता त्या वातावरणाशी ते एकरूप झालेले, बरोबर आहे. आता आपण या भागामध्ये राहणारे, सतत बर्फ वृष्टी होत असेल तिथं आपण राहू शकत नाही. दूर से देख के आने के लिए अच्छा है. काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, तिथे पूर्ण व्हॅली रिजन आहे. व्हॅली म्हणजे पूर्ण दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश असल्यासारखा आहे, बरोबर आहे. मोठमोठे टेकडे आहेत म्हणलं, मोठमोठे गुहा आहेत त्या ठिकाणी, गुफा आहेत आणि मोठमोठे ते पर्वत आहेत त्या ठिकाणी. आणि तुम्हाला मी सांगतो एवढं तिथलं रस्ता एवढं डेंजर आहे, आपल्या भागातला ड्रायव्हर गाडी चालवू शकत नाही, त्याला परवानगी देत नाही. तिथे एक्सपर्ट असतात. आणि मी ते ड्रायव्हरला, मी गाडीवर तिथून जात असताना मी म्हटलं एवढ्या उंचीवर, एवढ्या कपारीवर, एवढं तिथं त्यांनी का जागा धरलेली आहे का, त्यांनी का खरेदी केलेली आहे. आणि मी म्हणलं एवढं डेंजर इलाक्यामध्ये एवढं कोण तिथं जमीन खरेदी करू लागले म्हणलं त्यांनी. त्या ड्रायव्हरला, मी तिथल्या ड्रायव्हरला सांगितलं की किती भयानक कपारीवर त्या ठिकाणी त्यांनी राहिलेलं आहे. पाय जर निष्ठला तर दरीमध्ये मृत्यूच आहे, त्यांचा मृत्यूच आहे. असे घर आहेत तिथं त्या ठिकाणी, बरोबर. मग त्यांनी म्हणले सजीव, प्रश्न असा आहे इकडचा भागच तसा आहे पूर्ण, काय करतील लोक, मग त्याने इलाज राहणार नाही. लक्षात आला. तशाच असं पर्वतांचं जे भाग आहे, बरोबर आहे, तिथं पाय ठेवले की माणूस घसरतो. हो, पाय ठेवले की घसरतो, दरीमध्ये पडतो. आणि मी म्हटलं त्यांनी तिथं शेती तिथं त्याच भागामध्ये तेवढाच येतं उतारावर. आणि मी म्हटलं पिकेल का तिथं, मग ते राहील का ते कसं. नाही आता त्यांना त्यांचं जगणं तसं आहे, तिथे राहणं तसं आहे. तर माणूस का होतो त्या परिस्थितीशी एकरूप होऊन जातो. लक्षात आलं. त्याला ॲडॅप्टेशन असं म्हणतात. ॲडॅप्टेशन म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून घेणे. आपल्याला त्या पर्वताच्या भागामध्ये चालता येत नाही, ती मात्र लोक व्यवस्थित आपापल्या पद्धतीने भ्रमण करू शकतात. तिथले प्राण्यांना सुद्धा बघितलं मी. प्राणी, घोडे वगैरे आहेत ना, आपला घोडा त्या पर्वतावर चालवू शकत नाही, चढू शकत नाही. तिथले घोडे मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी ते पडत नाहीत. त्याच्यावरही जर माणूस जर बसला तर ते घोडाही पडत नाही, त्याच्यावर बसलेला माणूसही पडत नाही. हां, आपल्यासारखा जर माणूस त्या घोड्यावर जर बसला तर घोड्यावर आपण पडतो, घोडा पडत नाही. लक्षात आलं. असं झालेलं आहे, असतं. पर्यटक म्हणून जातात आपल्यासारखी माणसं, बरोबर. त्या पर्वताच्या भागावर त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले, त्या ठिकाणी असलेले मी प्रत्यक्ष बघितलेले. आपले लोक भीतात, अरे ते असं होऊ ते तसं होऊ ते पडते, अरे ते घोडा पडते. त्यांना अगोदर ते बसवताना सांगते, एकदा तुम्ही बसल्यानंतर घट्ट बसायचं, घोडा पडत नाही. किती संकट आलं, काही आलं तरी त्यांना आपल्याला सावरते. तुम्ही त्या घोड्यावर बसल्यानंतर तुम्ही स्वतःला सारा, नाहीतर घोडा फोडलेला म्हणून तुम्ही हात सोडून दिलात, तुम्ही खाईमध्ये पडता तिथं. आणि जायचं असेल तर ही तयारी ठेवून जायची, आणि नसेल तर जाऊ नये. नाहीतर त्या भागामध्ये आपण टाळावं, एखादं आपल्याला जमत असेल. हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी कल्पना दिली. त्याच्यानंतर बघा, ॲम्फिबियन इन्क्लूड द ॲनिमल विच लाईव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज वॉटर, फ्रेश वॉटर ओनली. दे आर पायक्लोथर्मिक ॲनिमल. पायक्लोथर्मिक, बरोबर आहे. काय म्हणलं त्या ठिकाणी, हे प्राणी पायक्लोथर्मिक म्हणजे तुम्हाला सांगितलं की ते आपल्या बॉडीचं टेम्परेचर बदल करू शकतात अकॉर्डिंग टू सराउंडिंग. लक्षात आलं काय म्हणतो. बेंडूक आहे. बेंडूक काय, शीत रक्ताचा प्राणी आहे. शीत म्हणजे थंड रक्ताचा प्राणी आहे, बरोबर. पाण्यामध्ये किती सर्दी असली, थंडी असली तर काय करतो तो, मरणार नाही ते, बरोबर. आपण जर एवढ्या सर्दीमध्ये जर पाण्यात जर आपण राहिलो तर आपण जगू शकत नाही, पण तो व्यवस्थित राहतो. का, दॅट इज ए पायक्लोथर्मिक ॲनिमल, मीन्स थंड रक्ताचा प्राणी आहे. थंड रक्ताचे प्राणी काय असतात तर ते वातावरणात जसं बदल झालेला आहे तशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये बदल करून घेतात. निसर्गाने दिलेली त्यांना ताकद आहे. लक्षात आलं काय म्हणतो, राईट. बघा, निसर्गाचं कसं वेगवेगळं देणं असतंय. आता आपल्याला थंड रक्ताचे केलं नाही का, आपल्याला थंडी जर झाली तर आपण गरम कपडे वापरू शकतो, पांघरू शकतो, बरोबर आहे का. किंवा एखादं बंद खोलीमध्ये आपण राहू शकतो. आता एवढं बांधलेली जर नसेल तर झोपड्यात राहू शकतो, झोपड्यात दार बंद करू शकतो. लक्षात आलं काय म्हणतो, दॅट इज ए ॲडजस्टमेंट.
हालात के हिसाब से हम एडजस्ट कर सकते हैं. इस याच्यामुळे निसर्गाने आपल्याला ताकद दिली नाही की बदलण्याची. मतलब ते प्राणी बदलू शकतात. म्हणून पायग्लोथर्मी काय, बॉडी इज डिफरन्शिएटेड इनटू हेड अँड ट्रंक. नेक अँड टेल इज युजली अब्सेंट इन मेनी अडल्ट विथ फ्यू एक्सेप्शन. म्हणजे बेंडकामध्ये किंवा बेंडकामध्ये म्हणण्यापेक्षा उभयचर वर्गाचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये शेपूट नसतं असं म्हणले. शेपूट नसतं म्हणजे बेंडकामध्ये नसतं. सॅलेमेंडरला शेपूट मात्र असतं, पण काही फ्यू म्हणून त्यांना म्हणलं फ्यूमध्ये काही थोड्यामध्ये असतात असा त्याचा अर्थ आहे. एक्सेप्शन म्हणजे एक्सेप्शन किसको बोलेंगे, अपवाद मराठीमध्ये म्हणतात. अपवाद समझ में आया, अपवाद उर्दू के बच्चों को. उसको अल्फाज क्या है तो पर्टिकुलर मेरे को ये नहीं बता सकता मैं. लेकिन कभी कभी ऐसा होता है कि इंसान को क्या है, 2 आंख हैं, हाथ हैं, पैर ही हैं, लेकिन कभी कभी पैदावार वो बगैर आंख का भी अंधा पैदा हो सकता है. बराबर, उसको बोलेंगे अपवाद. समझ में आएगा. अपवाद किसको बोलेंगे, जो सही सिस्टम से वो कंटिन्यू है लेकिन खांदे जो भी कुछ है तो उसके अंदर वो खामी रह सकती है, तो उसको अपवाद. ऐसा एखादी केस होते. समझ में आना. ये अल्फाज खाली मीनिंग समझ में ले लो, बात खत्म. उसका अल्फाज तुम्हारे जहन में नहीं आता तो चलेगा, लेकिन मीनिंग. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं, बॉडी इज डिफरन्शिएटेड इनटू हेड अँड ट्रंक. नेक अँड टेल इज युजली अब्सेंट इन मेनी ऑफ अडल्ट विथ फ्यू एक्सेप्शन. बराबर है. नेक बोलो तो गर्दन का हिस्सा. मेंढक के अंदर गर्दन कहाँ है तो समझ में आती है, उसकी दुम कहाँ है तो मालूम है नहीं है. बरोबर आहे. आपलं मान कुठे तर आपल्याला सांगता येतं. काय सांगता येतं, डोकं आणि शरीर ज्या भागाने अटॅच केलेलं आहे त्याला नेक असं म्हणतात, मानेचा भाग. ओके, चला पुढे. 2 pairs of limbs arise from pectoral and pelvic girdle respectively. पेक्टोरल म्हणजे समोरचा भाग आणि पेल्विक म्हणजे खालचा भाग त्या ठिकाणी. बरोबर आहे. इथे 2 पेर, इकडे 1 पेर, खाली 1 पेर. बरोबर आहे. बेंडकामध्ये ते 4 अशा प्रकारचे पाय असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके. दीज हेल्प इन लोकोमोशन. याचा उपयोग कशासाठी होतो, लोकोमोशन करण्यासाठी. लोकोमोशन किसको बोलेंगे, हालचाल, स्थलांतर, एक जगह से दूसरे जगह पे जाने के लिए जाने के प्रोसेस को लोकोमोशन कहेंगे. मिसाल यहां तक कि लोकोमोशन के 2 तरीके हैं. संपूर्ण शरीराचा लोकोमोशन होऊ शकतो किंवा शरीराचा अवयवाचा लोकोमोशन. आता मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो, दॅट इज द होल बॉडी लोकोमोट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता मी बॉडी पूर्ण इथेच या ठिकाणी ठेवून फक्त लोकोमोशन हातांचं केलं मी, मोमेंट त्या ठिकाणी. बरोबर आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ बॉडी पार्ट लोकोमोशन. बॉडी तिथेच आहे, शरीर तिथेच आहे आणि हातांचा त्या ठिकाणी लोकोमोशन. हे लोकोमोशनचा अर्थ लक्षात घेऊन घ्या. त्याच्यानंतर बघा पुढे, स्किन इज मॉइस्ट ग्लँडुलर विथ म्युकस ग्लँड. बेंडकाची त्वचा नेहमी ओलसर असते. कारण सांगा, कारण तो पाण्यामध्ये असल्यानंतर त्याच्या मार्फत श्वासोच्छ्वास करतो. बघा निसर्गानं प्रत्येकाला कशी देणगी दिलेली आहे. लक्षात आलं. पाण्यामध्ये जरी असलं, पाण्याच्या खाली बुडाला बसलेला असतो त्या ठिकाणी, मात्र तिथं सुद्धा. आणि वर जर जमिनीवर आलं तर फुफ्फुसांच्या मार्फत लोकोमोशन करतो. नाक पुढे असतात, फुफ्फुसे असतात शरीरामध्ये, त्याच्या मार्फत तो लोकोमोशन करतो जसं आपण करतो. पाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने. लक्षात आलं काय म्हणतो. असं निसर्गानं त्याला दिलेल्या देणगी आहेत. म्हणून मॉइस्ट इज स्किन इज मॉइस्ट ग्लँडुलर विथ म्युकस ग्लँड. एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. एक्झोस्केलेटन म्हणजे त्या बेंडकाच्या शरीराच्यावर काही खवले राहत नाहीत. खवले राहतात का, काही स्मूथ स्किन असते ती. बरोबर आहे. बेडूक बघितलं ना कधी, हात लावून तर बघितलं ना, स्पर्श केला का नाही, का बरं नाही. एवढं भेटाव. 12वीला पूर्वी प्रॅक्टिकल होतं, त्याचं ऑपरेशन होतं, ऑपरेशन करून दाखवायचं. उंदराचं होतं, त्याच्यानंतर बेंडकाचं होतं, केचव्यांचं होतं त्या ठिकाणी. लक्षात आलं. अगोदर होतं ते. आणि लेकरं त्याला अगोदर असा हात करायला. मी म्हणलं असं अजिबात नाही, तुम्ही भिलात आणि तर मार्क 0 पडतात. का, तुम्हाला ते करावंच लागतं. ते उद्या तुम्ही डॉक्टर होणार आहात तुम्ही भविष्यामध्ये.
कसे होतात डॉक्टर? हां, जर तुमच्याकडे डेड बॉडी जर आली ऑपरेशन करून, नग मला भीती वाढलेलं आहे, मेलेला माणूस आहे ते भूत होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकदा माणूस मेला की गेला. भूत ही संकल्पना चुकीची आहे. शैतान इंसान ही होता है, जिंदा है इंसान वही शैतान है. जब उसके अंदर हैवानियतपना आ जाता तो वही शैतान है. बात ध्यान में रखो. तुम ढूंढते फिरेंगे तो कहीं भी नहीं मिलने वाला. दिखाएगा तुमको अभी तक? किसी ने देखा है क्या? फिर नहीं देखी चीज पे क्यों भरोसा करने का? वो है ही नहीं. बराबर है, लेकिन डराया जाता है उससे. भूत, भानामती, जादूटोना हे अजिबात सायन्सच्या विद्यार्थ्यांनी मान्य करू नये. सायन्सचं सोडून द्या, आर्टच्या विद्यार्थ्यांनी, जे शिकणारे लोक आहेत त्यांनी अजिबात मान्य. आता सायन्स तुम्हाला यासाठी सांगतो, तुम्ही वैज्ञानिक, सायन्स म्हणजे वैज्ञानिक दृष्टींचा अभ्यास करणारे विद्यार्थी. सर्व हे सगळं वैज्ञानिक आहे, सगळं रिसर्चचा भाग आहे, संशोधनाचा भाग आहे. जे कुणालाच माहीत नव्हतं ते काढून दाखवलेलं आहे, रिसर्च केलेलं आहे. आणि तुमच्यामध्ये जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन येणार नाही, तुम्ही एखादे वैज्ञानिक होऊ शकत नाही. विज्ञानाचे विद्यार्थी सुद्धा होऊ शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात, अंधश्रद्धेला बळी पडलात. तुमच्यामध्ये अंधश्रद्धा आहे. काय अंधश्रद्धा आहे? एखादा आजार जर झाला तर डॉक्टरकडे नाही, त्या मांत्रिकाकडे नेऊ जर असं जर म्हणलात तर तुमच्यासारखा अनाडी माणूस कोणी नाही. त्या मांत्रिकाने जर बरं होत असेल तर सगळे दवाखाने बंद करावे लागले असते आपल्याला. डॉक्टरांना एवढा अभ्यास करून, एवढं शिक्षक घेऊन, विद्या घेऊन, एवढं कॅम्प्युटराईज तयार करून, एवढं मोठमोठ्या मशिनरी तयार करता आल्या नसतात. लक्षात आलं काय म्हणतो? जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येणार नाही, जादू ये चीज बिल्कुल 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 नहीं. मैंने इससे पहले भी समझा के बताया, जादू अजिबात नहीं. हाँ, नजरबंदी है. नजरबंदी मतलब तो आंखों के अंदर थोड़ा सा उसको चालाकी करके, हाथ चालाकी से वो किया जा सकता है. बराबर है. अगर जादू अगर होती तो जादू का मंत्र पढ़ के तुमको सारी तालीम यहाँ मिलती. मैं इससे पहले बताया जादू का. बराबर है. यहाँ बैठने की जरूरत नहीं गिरती आपको. तुम बोलते थे सर एक तुम्हारे पास जादू का मंत्र है, हमको पढ़ा दो, और पढ़ ले, उतना खाली फूक दो हम पे, बस 11वीं का हमको पढ़ना पूरा आ गया. 12वीं का मंत्र पढ़ दो. 2 वर्ष तुम्हाला खर्च करायची कशाला? इथे एवढे बेजारी, एवढं इथे एवढे तास बसायची काही गरज पडली असती का? बरोबर आहे. आणि एवढं कशासाठी? पैशासाठी आहे. आणि पैशात सर जाऊ द्या, सगळं खड्ड्यात गेला. नाहीतर नाही, एक मंत्र फुकून द्या, फक्त आम्हाला पैसे मिळू द्या. मिळाले पैसे, बाद झालं ते. बरोबर आहे. सरकार परेशान राहिलं नसतं. तिजोरी में खडखडाट आहे म्हणते सरकार. काय म्हणते सरकारला? तुम्ही काही बी मागा, काही बी आंदोलन करा, काही मागा, आम्हाला हे नाही ते नाही. सरकार काय म्हणते? तिजोरीत खडखडाट आहे. सरकार म्हणते असं मागा, बगर पैशाचं काय मागायचं ते मागा. कुणी बी तसंच म्हणते. तुम्ही लेकरात आई वडिलांना जरी म्हणलं, पैशाचं जर म्हणलं तर आई वडील सुद्धा रागवतात. बरोबर आहे का? बगर पैशात म्हणलं, हां ठीक आहे, मंजूर मंजूर, ओके, देऊन टाकलं ते. घे ना, दे ना ते. बरोबर आहे. तर हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्ही खरे सायन्सचे विद्यार्थी होऊ शकत नाही. कोई बीमार अगर हो गया तो किसी छू मंत्र, जादू मंत्र, बराबर है, किसी कहीं ले जाने की जरूरत नहीं. मैं साइंस के हिसाब से बोल रहा हूं. जहन में रखो, मैं कुछ बातें मुझे बोलने आती, कुछ नहीं बोलने को आती, इसलिए मैं टालता हूं कुछ बातों को. बराबर है. लक्षात आलं काय म्हणतो? आजारी जर झाला, बराबर है, कहां दरगाहों पे भी जाने की जरूरी नहीं. बात ध्यान में रखो मैं क्या बोल रहा हूं. दरगाह पे जाके, कहीं और कहीं चर्च में जाके, कहीं गुरुद्वारे में जाके, बराबर आहे, तिथं होत असते का? तुमची श्रद्धा ठेवा, हे मान्य आहे. लक्षात आलं काय म्हणतो? श्रद्धा ठीक आहे, आम्ही त्यांना मानतो, एक चांगले व्यक्ती होते म्हणून. ह्याच्या पलीकडे काही नाही. समजा एका गावामध्ये दर्गा आहे म्हणा, एखादं कोणतं तरी, आणखीन कोणत्या तरी, आता ते देवाचं मंदिर आहे असं आपण गृहीत धरू. एखादं मंदिर एखादं कोणाचं तरी नावानं तयार केलेलं आपण गृहीत धरू. ती एक चांगली माणसं होऊन गेली म्हणून ठीक आहे. आता तुम्ही आधार धरला तर त्याच्या जर दारी जर घेऊन गेलो तिथं, आणि बाबा कसे करा, आमच्या लेकराला बरं करा, बरं होत असतंय. ती व्यक्ती चांगली होऊन गेली म्हणून त्यांना मानायचं फक्त.
समझ में आ रहा ना मैं क्या बता रहा हूं? तो ये जब तक तुम्हारे जहन में नहीं बैठेगा तब तक तुम्हारी तरक्की नहीं। वो अच्छे इंसान थे बल्कि उनको लोग मानते हैं, और मानते हैं वो, तो वो बीमार होगा तो उन्होंने बोलेंगे मैं मर गया, अब क्या पीछे मेरी किरकिरी है ये, मुझे जिंदा था जब भी ये छोड़े, ये लोग नहीं छोड़े, और मरने के बाद भी नहीं छोड़ रहे। अरे दवाखाने में जाओ, डॉक्टरों के पास जाओ, उनके पास इलाज आहे, दवाई है उनके पास। लक्षात आलं? आणि आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा कायदा पास झालेला आहे, आणखी नाही, लक्षात घ्या। असं छुमत्तर बुवाबाजी जर कोणी करत असेल तर त्याला अजिबात करू द्यायचं नाही, नाहीतर मूर्ख बनायला आपल्या देशातल्या लोकांना, मला महाराष्ट्राचं खूप सोपं आहे। मी जर एखादा कागदामध्ये जर पुडी बांधून आणून, कशाची तरी पुडी बांधून तुम्हाला जर विकायला लागलं, काही पुडी आहे खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला ह्या पुडीमधून ह्याची किंमत 500 रुपये, एवढीच पुडी काय आणलं, त्याच्यामध्ये माती आणली मी, फक्त लाल माती भरून त्याला असं फक्त पुडी बांधून आणली, आणि हे घ्या, तुमच्यासाठी चांगलं आहे, तुम्हाला बरं वाटत नाही, बरं वाटायला लागतं, याच्यामुळे आजार होणार नाही, डोकं दुखणार नाही, हातपाय थरथर करणार नाही, मन लागेल, पैसा कमवावा लागेल, पैसा कमवण्यासाठी अडथळा येणार नाही, मग तुम्हाला अभ्यासामध्ये मन लागेल। अरे मग तो तुम्ही तुटून पड़ता, सर 500 में बहुत अच्छी बात है, दे दो सर, इतना किताब को खर्चा करने की कोई जरूरत नहीं। लिख रहे हाँ सर, मुझे बुरा मालूम हो रहा था, नींद बहुत आ रही, तकलीफ बहुत हो रही थी, चक्कर आ रही थी, सिर में दुख रहा था, बहुत परेशानी हो रही थी, मुझे पढ़ना नहीं मालूम। अरे पढ़ना किसको भी नहीं मालूम होता, कष्ट करा वाटते का कुणाला? आयतो बसा वाटते की नाही, झोपा वाटते की नाही, जास्तीत जास्त वाटते की नाही, निवांत आणि कामाच्या गोष्टी चर्चा करण्याची होती, फालतू गप्पा मारला वाटते की नाही माणसाला? स्वभाव कोणता माणसाचा? बुराई की तरफ इंसान पहले अट्रैक्ट होता है। तो ये चीज कोई हकीकत से नहीं जुड़ी हुई है। जो लोग मेहनत करते हैं अक्सर वही चमकते हैं। बात ध्यान में रखना, बगैर मेहनत के जिंदगी पूरी अधूरी है। कुछ भी करो तुम, मेहनत कुछ भी करो, बात ध्यान में रखो। मामूली अगर कभी की कोई, अगर कभी के मामूली भी अगर कभी की कोई जूता सीने वाला भी अगर है मूछिए, तो आज का वो बाटा है, बाटा कंपनीचा माल बघतो का नाही? शूज चप्पल असेल तर आपण काय म्हणतो, बाटा कंपनी की चाहिए म्हणतो। काय होतं त्यानं त्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणाने काम केला म्हणून आज बाटाचा माल मागतो आपण। लक्षात आलं? साधं लोहार लोखंडाचं काम करणारा माणूस, त्यानं जर त्याच्यामध्ये इमान एतबारीने प्रगती केली, कष्ट केले, आजचा तो टाटा आहे। लोखंडी माल आपण टाटाचा मानतो, टाटाचा पाहिजे, टाटा कंपनी काय ना, हां देतो, नाही दुसरा नाही चलेगा का म्हणतो? त्यांनी कष्टाने ती क्वालिटी निर्माण केली, कष्टाने ती क्वालिटी निर्माण केली म्हणून ते दिवस मिळाले। म्हणजे कोणतेही व्यवसाय कमी नाही, कोणतेही जास्त नाही, त्याच्यात प्रामाणिकपणा, कठोर परिश्रमाने प्रामाणिकपणा पाहिजे, तर ते आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला शक्य साध्य होतात, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे। चला पुढे बघा, या ठिकाणी स्किन इज मॉइस्ट अँड ग्लँडुलर विथ म्युकस ग्लँड, एक्झोस्केलेटन इज अब्सेंट, बाहेरचं नाही, आयलिड्स आर प्रेझेंट। आयलिड्स म्हणजे बेंडका, डोळ्याच्या वर डोळे जरी उघडे असले तर पडदा असते, पडदा ते पाण्यामध्ये त्याला भ्रमण करण्यासाठी उपयोग आहे। पाण्यामध्ये डोळे बंद करत नाही, बंद केलं तर काय दिसेल त्याला? डोळ्यासमोर पडदा असतो, त्या पडद्यातून त्याला त्या ठिकाणी पाण्यातलं दिसत असतो, त्याला आयलिड्स असं पण म्हणतात। टेम्पॅनम रिप्रेझेंट द इयर। आता बेंडकाला कान नसतात, पण कानाच्या ठिकाणी एक पडदा असल्यासारखा असतो, त्याला टेम्पॅनम असे म्हणतात। बरोबर, पुढे एक्सक्रीटरी प्रोडक्ट, digestive waste and gametes are replaced through the common chamber called cloaca. cloaca म्हणजे अशी एक जागा, त्या ठिकाणी ती एकच जागा असते, त्याच्यातून घाण तिच्या शरीरातले अन्न घेतलेलं आणि नंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम होण्यासाठी जे काही लागणाऱ्या, ते काही अंडी वगैरे देण्यासाठी लागणारा जो, ती एकच कॉमन जागा असते, दोन्ही प्रक्रिया तिथं होतात, असा त्याचा अर्थ आहे। सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज टाईप। सर्क्युलेटरी सिस्टीम कसं असतं बेंडकामध्ये? क्लोज टाईप म्हणजे बोलो कसं असतंय? सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज टाईप म्हणजे रक्त कशातून वाहतं? बोला, सांगितलं की हां बरोबर आहे, बोलते चला, बोलत चला। अरे बापरे बाप, क्लोज टाईपचा अर्थ काय? हां, रक्त हे रक्तवाहिन्यातून वाहतं,
त्याला क्लोज म्हणतात. बेस बेस करेक्ट आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की रक्त हे रक्तवाहिन्यातून म्हणजे ट्यूबमधून विशिष्ट प्रकारची ट्यूब असते. रक्तवाहिनी आपल्या शरीरामध्ये असलेलं जे आपल्याला जे शरीरामध्ये दिसतात ना ते नलिका आहेत, ट्यूब आहे ती, त्याच्यातून रक्त वाहत असतं असा त्याचा अर्थ आहे. हार्ट इज 3 चेंबर अँड व्हेंट्रल इन पोझिशन. हृदय हे 3 कप्प्याने बनलेल्या बेंडकांचं आणि या व्हेंट्रल साईडला, व्हेंट्रल साईड म्हणजे ही खालची बाजू त्याला म्हणतात त्या ठिकाणी. आरबीसी आर बाय कॉन्व्हेक्स अँड न्यूक्लिएटेड. बाय कॉन्व्हेक्स, कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र, बहिर्वक्र अंदरुनी तौर से, त्याला पोकळी असलेली. लक्षात आलं का म्हणतो बहिर्वक्रचा अर्थ कळतं त्या ठिकाणी तुम्हाला. दोन्ही बाजूने या पद्धतीने. थांबा, हे बघा, हे बहिर्वक्र वरून झालं आणि अंतर्वक्र म्हणजे मधून. लक्षात आलं, मधून त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. तशा प्रकारचं असतं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि आरबीसी इज बाय कॉन्व्हेक्स न्यूक्लिएटेड. रेस्पिरेशन इज बाय स्किन्स, लंग्स अँड ब्युकोफॅरिनेक्स. म्हणजे श्वासोश्वास कशाद्वारे करतात त्या ठिकाणी हा बेंडूक. त्वचा, फुफ्फुसे. नर्वस सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड. चेतासंस्था खूप विकसित झाली असते. सेक्सेस आर सेपरेटेड. नर आणि मादी वेगवेगळे असतात. दीज आर ओव्हिपॅरस. बेंडके हे किंवा हे जे प्राणी आहेत, बेंडूक हे अंडी देणारा प्राणी आहे. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. नर आणि मादीचा गॅमेट पाण्यामध्ये सोडला जातो आणि पाण्यामध्ये नर आणि मादीचा गॅमेट एक जीव होतो. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू ॲक्वॅटिक लार्वल स्टेज. ॲक्वॅटिक लार्वल स्टेजने होते. दे शो मेटामॉर्फोसिस. त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस होतं. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय